आज आम्ही उत्सुकीवरून बॉर्डर क्रॉस करू आणि नॉर्वेला जाऊन आम्ही हस्की स्लायडिंग करू. ची गाडी आहे. आम्ही आता सध्या नॉर्वेमध्ये आहोत. असंच रँडम जागी थांबलो आहे टू सी द व्ह्यू. थिंक दिस इज अ फ्रोझन रिव्हर, नॉट अ लेक. मी तो बघ फोटो काढतोय सगळ्यांचे. शांत आहे, वारा नाही आहे, नुसता गाडीचा आवाज आहे. Dogs heard us. The dogs heard us. Pogo, doggy, pogo. मी काही जास्तच कपडे घातले आहेत का, बट विल सी दॅट. वी हॅव अ डेमॉन्स्ट्रेशन डॉग. आम्हाला जेव्हा इन्स्ट्रक्शन्स मिळत होते तेव्हा हस्की डॉग्सना स्लेडला बांधून ठेवलं होतं. दर स्लेडला 6 डॉग्स होते. एक व्यक्ती स्लेडमध्ये बसणार होती आणि एक व्यक्ती उभी राहून ड्राईव्ह करणार होती. जसा ब्रेकवरून पाय उचलला की हस्की पळायला चालू. थांबल्यावर सुद्धा ते हस्की कॉन्स्टंटली खेचत असतात. जर तुम्ही ब्रेकवर बरोबर पाय नाही ठेवला तर ते कुठच्या कुठे नेतील तुम्हाला. ते पागल आहेत आपले कुत्रे. काय येण्यासारखे जात आहेत का? ब्रेक ब्रेक ब्रेक. ते मधलं वाला येड आहे. हा हे काय होतं? ब्रेक लावला किंवा आम्ही काही बोललो मोठ्यानी तर लगेच हस्की मागे बघायचे की काय इन्स्ट्रक्शन्स देत आहेत तुम्ही आम्हाला. अरे काय मस्त. दिस इज अ वॉक. ते बघ एक करतंय काहीतरी करतंय बघ. फुपडी फुपिटी केली. ओ चला. खेचणाऱ्यांनी फुपिटी केली म्हणून चालत नव्हते. ताना हस्कीचे डॉग्स स्लेड डॉग रेसमध्ये भाग घेणारे असतात. म्हणून आम्हाला सांगितलेलं की हे पळता पळता पण पी आणि पूप करू शकतात, जे आम्ही बघितलं आणि इट वॉज रिअली फनी टू सी. पळता पळता या हस्कीजना गरम होत असावं म्हणून खूप वेळा आम्ही पाहिलं की ते बर्फात उडी मारायचे. कुठे चालला? ते टेस्ट करतात आपल्याला. तो बर्फ खातोय. थंडी वाजते नाही. माझा शेंबूड येतोय. शेमडी सगळं रेकॉर्ड झालं. तिथे चढवायचं आहे. ते बघ चान्स मिळाला. तो खातोय. बर्फ खातोय ना. हो पाणी पित.
Good boys, good girls. Yeah, they are waiting. Go. केलं पुश हो. पण खूप नो रनिंग खूप त्याच्या मागच्या त्या तोंडावर पडलं. शिया. माझ्या कुत्र्यांना स्टार्ट करायची गरजच नाहीये. दे आर ऑलवेज ऑन. आय जस्ट हॅव टू स्टॉप. हा एकटाच बर्फ खातोय. लय वाटतं त्याला थंडी आवडते. बघ तो कसा बर्फ अजून जातोय मुद्दाम. मागचे बिचारे शांत आहेत. हो हाही खातोय. पहिल्यानी पण खाल्लं. कान मस्त आहे त्यांचे. गरम व्हायला लागलंय मला. हो हां. माझे हात फ्रीज होत आहेत. हो हो रिअली. या. Gaurav is driving right now and I'm sitting this time. Oh my god. ना सांगायला पाहिजे आधी थांबेल. आमच्या स्लेडच्या मागे पप्पांचा स्लेड होता आणि ते एवढ्या उशिरा ब्रेक लावत होते की त्यांचे कुत्रे माझ्या बाजूला येऊन उभे असायचे. मधला जो कुत्रा आहे तो अधूनमधून बर्फ खातोय आणि त्याला बर्फात उडी मारायला खूप आवडतंय. तो गेला बर्फात. मागचे एकदम सीधे साधे भोले पोर आहेत. पुढचे पण तोच तो एक डॅम्बिस पोरगा आहे ज्याला तिकडे बर्फात खायचंय. बर्फात उडी मारायची आहे आणि त्याला थांबवलेला आवडत नाही. म्हणजे ब्रेक मारला तर तो नुसता उड्या मारत असतो की चला चला चला. या जागी आम्ही थांबलो आहोत बिकॉज पुढे अपहिल स्लोप होता आणि सगळे स्लेडवरून ड्रायव्हर आणि पॅसेंजर उतरून स्लेडला आपापल्या धक्का मारून नेत होते. पप्पांचे आले का मागे हो आता वरतीच I think you'll have to get up. I will. Drive me till there. Yeah. ऑलमोस्ट 1 तासाच्या राईड नंतर आम्हाला ब्रेक दिला. हस्कीज बर्फात लोळत होते, बर्फ खात होते अँड वी वर अलाउड टू पेट द हस्कीज अँड प्ले विथ देम ऑल्सो. Are you seeing this? These dogs should only be in such countries. त्यांना किती बर्फ लागतो तेव्हा थकल्यावर ते असे करतात थंड व्हायला. Seriously, stop getting huskies in India, especially in Mumbai, Pune. It's not the weather for them. Look at it. It's not at all cold for them. त्यांना गरम होत आहे. That's why they are frolicking in the snow. आणि ते बर्फ खातात. They don't drink water. ते बर्फ खातात ते. Look at the view. This is just endless. Is this a river? I don't know. Endless sea of white snow, untouched snow. But we have a temperature limit for the pulling. If it's warmer than 14 degrees Celsius, then they cannot pull. Okay. It's too warm for them. Yeah. So आम्ही ते बसून स्टोरीज ऐकतोय डॉग ओनर्सची आणि हे सगळे डॉग केनल्स आहेत अँड ईच डॉग हॅज इट्स ओन केनल आणि ते मस्त त्याच्यात जाऊन झोपू शकतात. 2 तासाच्या हस्की राईड नंतर आम्ही फायरप्लेसकडे बसलो अँड वी वर गिवन चॉकलेट चिप कुकीज अँड हॉट ड्रिंक विच वॉज मेड फ्रॉम बेरीज, सो इट वॉज क्वाईट यमी. And we got to know about huskies and how it is rearing them and about championships also. So that was fun. आणि त्यानंतर आम्ही भेटलो हस्की पपीजना. Puppies. Puppies. Give me. Hello.
हॅलो बेबी, खाली बस. आले माझं पुपू. दोज हू नो मी त्यांना माहिती आहे की मला लहानपणापासून डॉग्स अँड कॅट्स खूप आवडतात. आता माझ्याकडे 1 कुत्रा आणि 2 मांजरी पण आहेत, बट आय विल नेव्हर मिस आउट ऑन अ चान्स ऑफ प्लेइंग विथ डॉग्स अँड कॅट्स. माझ्या दीदीला पण डॉग्स खूप आवडतात अँड यू कॅन सी दॅट शी इज हॅव्हिंग द टाइम ऑफ अ लाईफ. सो दिस वॉज आवर डे 2 इन उत्सुकी. आम्ही हस्की स्लेडिंग केली अँड आफ्टर दिस वी गो बॅक टू अवर कॉटेजेस. रात्री आम्ही करणार आहोत अरोरा हंटिंग और नदर्न लाईट्स हंटिंग. सो आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कसा वाटला ते मला कॉमेंट्समध्ये सांगा. ओके बाय.